आज रोजी 4 वाजेच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे। यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ॲक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाइट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाइटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाइट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे। आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे। त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे। आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते, तर ते आता पुढच्या विचारपूसमध्ये येणार आहे। आता आपले काही प्रश्न असतील तर विचार। पुणेमध्ये आलेले आहे, जे आहे आता सुखरूप आहे, एअरपोर्टवर आहे आणि आता ते जे आहे त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे। पुणेमध्ये लँड झालंय हे फ्लाइट, कुठेही उतरले नाही। बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं, ते कुठून परत आलं आणि आता कुठेही नाही उतरवला। इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते, मधून त्यांना जे आहे से बाकी सर्व यंत्रणा से कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। फक्त काय कारण होता नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। येस, तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार, काय करणार? तेच आता चौकसी अंती काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढचा जे आहे ते तपास निर्भर करणार आहे। तेच सांगतो ना, आता विचारपूस केल्यानंतर कळलं। आता जस्ट लँड झालेला आहे, 3 लोक आहे, त्यांच्यासोबत 2 लोक आहेत, म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहे। नाही, काहीच नाही। मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही माध्यमांमध्ये असं कळतंय की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामधून ते निघून गेलेले। मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे, त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही। आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू आहे, तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला, संपलं। वाद नाही किंवा काहीच नाही आहे। म्हणून मी सांगल तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता। त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल। तुम्हाला खाजगी विमानाने मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही, तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला, त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो। माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय, तो मला सांगितलं। आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो, कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो। जे खाजगी विमानाने जे गेलेले आहेत अजिबात नाही, अजिबात नाही। ठीक आहे ना, समजेल ठीक आहे ना। आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं। असं पोलिसाच्या पद्धतीने करतील। 1 मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले, त्या आधारावर जे आहे से FIR नोंदविण्यात आलेला आहे। आता पुढे जे यांचे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात दिली। त्यांनी बघितलं होतं का, दाबून नेलं गाडीत नेलं, कसं नेलं, कसं दाखल झालं, काय कार होती, एका माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून यंत्रणा एवढी फास्ट हल्ली का? 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला एका तासात कसं काय दाखल
एक एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा, कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढचा प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जशा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार आहे. त्या दोघांनी पळून नेलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या त्याच्या मित्रांनी पळून नेलं असं काही आहे का? मगाची माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा, मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे, न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला, ना आईला, ना भावाला, विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो, बोलणं झालं नाही. आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला, माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं, म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला, की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का? म्हणलं मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलो आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं, तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरने त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला, आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन होतं. कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या, आणि चुकी एअरपोर्टवरून ते गेले होते, बरोबर आहे. तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. गुन्हा दाखल करून त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितल्या, FIR शिवाय कुठल्या गोष्टी